राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या बातमीमध्ये आपण 3 योजनांचे अपडेट बघणार आहोत। सर्वप्रथम बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार, तसंच पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात किती जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान योजना, या शेतकऱ्यांना कोणत्या बँकात कोणत्या जिल्ह्यात आता पैसे जमा करण्यात आलेले आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला असेल तर करून जावे, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला। ज्या शेतकऱ्यांचा राहिला त्याही शेतकऱ्यांचा आता ही दोन्ही हप्ते एकत्र मिळणार। बघा, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता आता घेत असाल तर बघा कोणत्या बँकामध्ये पैसे जमा झाले आहे यांची तुम्हाला सरकारने जाहीर केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघा तुमची जर बँक यादीत आहे का आज चेक करा। बघा, आज सकाळपासून खऱ्या अर्थाने PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकत्र बघा 4000 रुपये, आणि ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता राहिला असे एकूण तुम्हाला 6000 रुपये असे म्हणणार। शेतकरी मित्रांनो, आज खात्यातनी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे। बघा, आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की बघा तुमची बँक सरकारच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का। बघा, हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत, कारण बघा सध्या केवळ निवडलेल्या बँकामध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली, बँकेचा मेसेज बी आला का तुम्ही आता आज पैसे येणार उद्या पैसे येणार, बघा तुम्ही कंटाळले होते। बघा, तुम्हालाही माहीत झालं असेल आता 9वा हप्ता साधारणपणे 2 महिन्यांना मिळणार, पण बघा आता खरोखर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, आता PM किसानचे 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आता सकाळपासून येऊ लागलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता मिळाला होता त्यांना जशा प्रकारे मेसेज आला तशाच प्रकारे आता या बँकेचाही मेसेज येणार। फक्त माहीत करून घ्यायचं की आपली बँक यादीमध्ये आहे का। तर त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये सरकारने आता पैसे सोडले आहेत हे आपण पाहणार आहोत। बघा, काल संध्याकाळीच बघा 12 जिल्ह्यात यादी महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये देण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का लगेच तपासा, कारण बघा आपण आता सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, बघा मेसेज बी येऊ लागलेला आहे, आणि बघा शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार बघा आता खात्यावरती विलंब न करता शेतकऱ्यांच्या खात्यातनी असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर कोणत्याही बँकेला पैसे मिळाले नसतील तर बघा कोणत्या 12 जिल्ह्यात यादी दिलेली आहे आपण आता पाहणार आहोत। जर तुमचा यादीमध्ये जर बँक नसेल तर बघा काळजी करू नका, दुसरा टप्पा ही आपल्या यादीमध्ये आहे। तर बघा किसान बघा 4000 रुपये आता एकत्र तुमच्या खात्यात मिळणार। बघा PM किसानचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता राहिला असे एकत्र तुम्हाला 6000 रुपये आता मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो। तर बघा आता लक्षपूर्वक आहे का तुमचा यादीतनी जिल्हा आहे का तुम्हाला हे तपासायचं आहे। बघा आता येण्याची शक्यता चांगली आहे, लक्षपूर्वक तपासा। आता आपण आता पूर्णपणे आता सर्वप्रथम आपण बँका बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर बघा सर्वप्रथम आता बँका आपल्या इकडे दिल्यास बघा सध्या काही मोजक्या बँकामध्ये काही मोजक्या आता जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडल्याचा निर्णय आलेला आहे। तर तुम्ही आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पैसे जमा होत आहे आणि म्हणजे की बघा सर्वात मोठी बँक म्हणजे बघा FJC बँक, या बँकेत जर खातं खोललं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो सकाळपासून शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो सकाळपासून जमा होऊ लागलीच आहे। तर बघा तुमची FJC बँकमध्ये ग्राहक सेवा असेल तर तुमच्या खात्यात पैसे मिळणार। बघा आता 12 जिल्ह्यात पैसे सोडणार आहे, तर बघा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बघा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण बघा तुम्हाला बँक बघण्याची गरज आहे आणि जिल्हाही विसरू नका, कारण बघा 9वा हप्ता आता लवकर शेतकऱ्याच्या खात्यातनी कार्यक्रम ठरण्यात आलेला आहे। FJC बँक नंतर पुढची बँक आहे बघा ISC बँक, आणि या बँकेत जर शेतकऱ्यांनी खातं खोललं असेल तर त्यांनाही आता बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बँकेतने आता खातं उघडलं असेलच बघा शेतकरी मित्रांनो, या बँकेमध्येही तुमचं खातं उघडलं असेल। त्यानंतर पुढची बँक बघा कोटक महिंद्रा बँक, या बँकेत जर तुम्ही खातं खोललं असेल तर बघा याही बँकेत पैसे सोडले आहेत। त्यानंतरची पुढची बँक बघा बँक ऑफ बरोडा, बघा या बँकेतही पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले हे आपल्याला बघायचं आहे शेतकरी मित्रांनो। बघा हे महत्त्वाचे आता काही मोजक्या ठराविक
बँकामध्ये हे पैसे सोडले जाणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढची बँक बघा महाराष्ट्र बँक. यात जर खातं खोललं असेल तर याच्यातही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहे. त्यानंतरचे बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास अनेक शेतकऱ्यांना हे खातं उघडलं असेल तर तुम्हाला माहीत आहे की बघा याही खात्यामध्ये आता शेतकऱ्यांचे पैसे जमा होऊ लागले आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्हाला बँका माहीत झाली असतील तर त्यानंतरची पुढची आहे बघा बँक ऑफ इंडिया. यात जर खातं उघडलं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, याच्यातही तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता केवळ बघा 12 जिल्हे राहिले. आता शेतकरी मित्रांनो, सध्या आपण आता बँका बघत आहोत. बघा आता 12 जिल्ह्यातनी हे पैसे सोडले आहेत. बघा 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण बघा राज्यातनी 36 जिल्हे. आता 36 जिल्ह्यापैकी बघा 12 जिल्ह्याची यादी आपल्याकडे आता दिलेली आहे सरकारच्या माहितीनुसार. त्यानंतर बघा पुढची बँक बघा शेतकरी मित्रांनो, पोस्ट ऑफिस बँक. आणि ही एक विश्वासू बँक असते. त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हालाही या पोस्टाच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहे. बघा पोस्टाच्या खात्यात सर्वात पहिले पैसे जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो, पोस्टाचं खातं जर असलं तर. त्यानंतर सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. याला आपण SBI बँक म्हणूनही ओळखतो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पुढची बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक. ही जिल्ह्याची बँक असते बघा. यामध्ये जास्त शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असते. हिच्यातही तुम्ही खातं खोललं असेल तर तुमचे आता अगदी काही तासात पैसे जमा होणार आहे. त्यानंतर पुढची बँक बघा शेतकरी मित्रांनो, सहकारी बँक. हिच्यात जर खातं उघडलं असेल तर हिच्यातही शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होऊ लागले आहे. तर बघा आता शेतकरी मित्रांनो, आपण आता जिल्हे बघणार आहोत. स्किप न करता आता तुम्हाला डायरेक्ट जिल्हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. बघा बँका तुम्ही बघितलेत असतील. या बँकात जर खातं उघडलं असेल तर अगदी काही तासात तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा उद्यासाठी निवडले 12 जिल्हे बघा: अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली आणि यवतमाळ आहे शेतकरी मित्र. हिच्यात जर खातं उघडलं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, बहुतांश हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला जिल्हे माहीत झाले असेल. बघा आता 8वा 9वा हप्ता लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी. बघा पीक विम्याचं वितरण आता सुरू झालेली आहे. बघा मोठी घोषणा आता आलेली आहे सरकारच्या माध्यमातून. शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. बघा मुख्यमंत्री साहेबांनी नुकताच घोषणा केली नाही. बघा आता पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा आज जवळपास 8,500 कोटी रुपयाची रिलीज झालेली आहे. बघा त्यातील 6,000 कोटी आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले आहे. परंतु बघा पुढच्या 2 ते 3 दिवसात आता सगळ्यांना हे पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो. बघा आता मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे बघा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा 8,000 कोटीचा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा होणार आहे, तेही 14 जिल्ह्यामध्ये. आणि कोणाला मिळणार आहे आणि आपल्या पुढे आता पाहणार आहोत की बघा शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुमचा पुढचा जिल्हा यवतमाळ असेल तर बघा यवतमाळ जिल्ह्यातनी 3,74,00,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे आता वंचित होते. बघा आता 2022 ते 2023 आणि 2024 मध्ये पीक विमा भरून त्यांना लाभ मिळाला नव्हता. मात्र बघा आता त्यांच्या खात्यावरती हेक्टरी 27,000 रुपये वितरित करण्याचा सरकारने मान्यता दिलेली आहे. बघा यवतमाळ शेतकऱ्यांच्या खात्यात आजही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. पुढील जिल्हे म्हणजे बघा धुळे आणि नंदुरबार. या 2 जिल्ह्यामधील जर शेतकऱ्यांना 2022 ते 2024 पर्यंत कालावधीत जर पीक विम्याचं नुकसान झालं असेल तर बघा तसेच बीड आणि बुलढाणा याही जिल्ह्यात शेतकऱ्यांचं प्रधानमंत्री जिल्ह्याने सुद्धा आता विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश दिलेले आहे. बघा आता या जिल्ह्यातनी पात्र लाभार्थ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती बघा आज विम्याचे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा पुढील जिल्हे म्हणजे बघा धुळे आणि नंदुरबार. या दोन्ही जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पैसे तर मिळणारच. बघा कालावधीत पीक विमा जमा करण्यात येत आहे. तसेच बघा बीड आणि बुलढाणा याही शेतकऱ्यांना बघा प्रधानमंत्र्यांनी सुद्धा विम्याची रक्कम आता जमा करण्याचा आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. बघा ज्या जिल्ह्याचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा विम्याचे आता खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, शेवटच्या टप्प्यात रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्टीवर जिल्ह्याचे समावेश आहे. जिल्ह्यामध्ये भात आणि नांदीचा विभाग शेती करत असते बघा, असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमाचे आज जमा होणार आहे. तुम्ही जर पीक विमा भरला असेल
तर नक्की तुमचा हा खात्यावरती आता रक्कम येईल. अशा त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, लातूर आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याचा रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार कार्ड बँकेला जर लिंक केला असेल तर बघा मागील 3 ते वर्षापूर्वी एकदा जर पीक विमा भरत असेल तर बघा त्यांना डायरेक्ट बोनाफाईड ट्रान्सफर म्हणजे की बघा DBT माध्यमातून त्यांच्या विमाचे पैसे मिळतील, म्हणजे डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये आता पैसे जमा होतील. त्यानंतर बघा लातूर आणि परभणी जिल्हा या शेतकऱ्यांच्या प्रक्रियेला आता सुरुवात वेगाने सुरू आहे. त्या विभागात बघा शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्ह्यामध्ये बघा वळूया. पहिला जिल्हा बघा सरकारने निवडला आहे तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर. बघा संभाजीनगरमध्ये जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांना गेल्या 3 वर्षापासून विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभार्थी असाल तर बघा तुमच्या बँक खात्यावरती आज थोडक्यात वेळात विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिन्ही योजनांची माहिती तुम्हाला मिळालीच असेल. नमो शेतकरी योजना आणि पीक विमा तसेच PM किसान योजना या तिन्ही योजनांची बातमी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर पुढचा अपडेट आता तुम्हाला लवकर येईल. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.